सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागरूक. आपण पाहताय महादूत न्यूज. उंब्रे येथील महिलांचा अवैध गावठी दारू विरोधात एल्गार, ग्रामपंचायतवर धडकला मोर्चा, साक्री पोलीस स्टेशनलाही दिले निवेदन. धुळे जिल्हा साक्री तालुक्यातील उंब्रे येथे गेले 15 वर्षांपासून दारूबंदी होती, परंतु हळूहळू गावच्या वेशीवर दारूचे अड्डे सुरू झाले व हळूहळू दारू गावातच सुरू झाली. यामुळे तरुण पिढी ही या अवैध अशा केमिकल मिश्रित दारूच्या आहारी जात असून अनेक तरुणांना गंभीर समस्या निर्माण होत आहेत. तसेच यामुळे अनेकांचे संसार सुद्धा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे आणि म्हणून उंब्रे गावातील महिलांनी व तंटामुक्ती अध्यक्ष आणि सदस्य यांनी ग्रामपंचायतीवर मोर्चाने तिथे उपस्थित असलेल्या पोलीस पाटील व ग्रामसेवक यांना अशी अवैध गावठी दारू, जी की दारू नसून केमिकल आहे, त्यावर त्वरित बंधन घालावे, अन्यथा याचे गंभीर परिणाम होतील अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. त्यानंतर सर्व महिला, पोलीस पाटील व तंटामुक्ती अध्यक्ष आणि सदस्य यांनी थेट पोलीस स्टेशन साक्री गाठत पोलीस स्टेशनचे PI वळवी साहेब यांना निवेदन देऊन लवकरात लवकर दारू विक्रेत्यांवर कडक कार्यवाही करावी, अन्यथा आम्ही मोठे आंदोलन उभे करू असे सांगितले. यावेळी गावातील पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष व सदस्य आणि गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. PI वळवी यांनी गावठी दारू विकणाऱ्यांवर कार्यवाही केली जाईल असे आश्वासन यावेळी महिला व ग्रामस्थांना दिले. माझे नाव स्मृती सुभाष नांद्रे. मी साक्री तालुक्यातील उंब्रे गावाची पोलीस पाटील बोलते. उंब्रे गावात दारू एवढं प्रमाण वाढलेलं आहे की अगदी सर्व महिला त्रस्त झालेल्या आहेत त्या दारूमुळे. तर महिलांनी सर्वांनी मला सांगितलं, आम्ही सर्व महिला एकत्र जमलो, निवेदन घेतले आणि साक्री पोलीस स्टेशनला वळवी साहेबांना निवेदन दिलेले आहेत आणि साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही त्याच्यावर कडक कारवाई करू. जर कडक कारवाई नाही झाली तर सर्व महिला आम्ही जमून साक्री पोलीस स्टेशनला उपोषणाला बसणार आहेत. भारती बिपिन चंद्र दिघावकर. मी उमऱ्या गावातील सोने आणि ह्या आमच्या गावात 15 वर्षापासून दारू ही बंद होती, पण काही या 4-5 वर्षापासून परत सुरू झालेली. आणि ती दारू अशी आहे की केमिकल दारू आहे. त्याच्यात किती आज तरुण पोरं 5-6 पोरं वारलेले तरी गाव सुधरायला तयार नाही, व्यसनाधीन झालेले आहेत. आणि काही असे माझ्या म्हणजे ज्या गल्लीत राहते ते माझे भाऊ आहेत, त्यांचा संसार उद्ध्वस्त होण्याची वेळ आलेली. अक्षरशः त्यांच्या बाह्या आणि त्यांच्यामध्ये दोघांमध्ये भांडण, संसार उद्ध्वस्त होत आहे त्यांचा दोघांचा. तरी सुद्धा विचार करत नाही. आई-वडिलांचा विचार केला जात नाही ना, पोरांचा विचार केला जात नाही. त्याच्यासाठी आम्ही सगळ्या महिलांनी जमून हे पाऊल उचललेलं आहे आणि शासनाने याच्यावर कडक कारवाई करावी. माझ्या गावाच्या 4 किलोमीटर अंतरावर आम्हाला दारूबंदी ही पाहिजे. माझ्या गावातच नाही पण गावाच्या 4 किलोमीटर अंतरावर प्रत्येक गावाच्या रस्त्याला कुठेही 4 किलोमीटर अंतरावर दारूबंदी ही पाहिजे आणि सरकारने कडक कारवाई केली पाहिजे. कडक कारवाई म्हणजे नुसतं आम्हाला आश्वासन देऊन चालणार नाही. आम्ही काल जाऊन आलोय, आम्हाला फक्त आश्वासन दिलंय, पण आम्ही आजपर्यंत बघत होतो वाट. उद्या अजून 2 दिवस वाट बघू. जर समजा त्या 2 दिवसात कुठलीही कारवाई नाही झाली तर आम्ही उपोषणाला बसू आणि पुढचं पाऊल उचलू. माझं नाव वर्षा शांताराम शेवाळे. उमऱ्या गावातली सून आहे मी. दारूबंदी झालीच पाहिजे, कारण दारूबंदी आमचं घर उद्ध्वस्त, भांडण तणणे होत आहेत. दारूमुळे जास्त राम मंदिर जवळ सुद्धा, देवांजवळ सुद्धा दारू पितायत, दारू बसतायत, त्यांना काहीच वाटत नाही. म्हणून दारू ही बंदी शासनाने कडक कारवाई केलीच पाहिजे. नाही शासनाने कडक कारवाई केली, मी सर्व महिलांना, पुरुषांना पोलीस स्टेशनला तिथं आणून आम्ही उपोषण करू. किती दिवस करू, काय करू, किती संप करू, हे कोणाला बेमुदत करू. त्यांनी शासनाने लक्ष न दिलं या 2-3 दिवसात आम्ही तरी काहीतरी शासनाकडे. आणि ते दारू, कारण की ही लग्नात सुद्धा नको दारू पाहिजे. कोणत्याही लग्न म्हणजे ज्या लग्नात दारू दिसली त्यांनी शासनाने कडक कारवाई केली पाहिजे. त्यांना लगेच पोलीस गाडीने ठेवलंच पाहिजे, कारण की 7वी-8वीच्या मुलं सर्व बिघडतायत. तरुण पिढी तयार करा. ही तरुण पिढी खूप कामाला पण येत नाही, कारण की दारू शिवाय भानगडी होतात, ते होता. आणि दारू बंदी केलीच पाहिजे. आणि दारू डिगाव उंबटी डेगाव फाटापासून उंबटी फाट्यापर्यंत ही दारू कुठेच दिसली पाहिजे नाही. शेलबारीकडे पण दिसली पाहिजे नाही. या शासनाने कडक कारवाई केलीच पाहिजे. डोंगरावरती नाही, कारण की हायस्कूल शाळा आहे, शाळांच्या मागे पण दारू विकली जाते. ही शासनाने कडक नियोजन केलं पाहिजे. आम्ही काल साक्रीला निवेदन दिलेलं आहे. त्यांनी पोलीस स्टेशनने काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे लवकर. माझं नाव चंद्रभागा देवबा शेवाळे, उमर. आमचे मुलं खूप दारू पितात, बायांना खूप मार देतात.
अन्न फेकून देतात ते, काही नाही घरात अशा त्रास देतात, आई वडिलांना सुद्धा मारतात ते. इथला त्रास सहन करून आम्ही खूप केलं. तुम्ही दारूबंदी केलीच पाहिजे. नाही दारूबंदी साखरीला केली, आम्ही धुळ्याला जाऊ, तिथं जाणार, तिथं करा, आम्ही अन्न पाणी सोडून तिथं बसणार. मग काय करावं, आम्ही निघून गेल्या ते सुना. आम्ही 70 वर्षाच्या बाया त्या मुलांना, लहान लहान मुलांना भाकरी घालून राहिले. आम्ही अन्न पाणी सोडून आम्ही साखरीला बसणार उपोषणाला, नाही ते धुळ्याला जाणार.